महिलांना होणाऱ्या छेडछाडीबद्दल मोहीममध्ये आज आपण बोलतोय आणि मेसेज जो आपल्याला संदेश या महिलांना द्यायचा आहे तो म्हणजे निर्भय हो। रमा सरोदे आपल्याबरोबर आहेत। तर रमाताई, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण बोललो मानसिकतेबद्दल। बऱ्याच महिलांनी संघटित होण्याच्या दृष्टीने सुद्धा आपलं मत प्रदर्शित केलंय, पण त्याचबरोबर एक कॉमन आवाज जो या सगळ्या महिलांमध्ये आपल्याला दिसला तो म्हणजे हे असं होणारच, तुम्ही कुठेही जा, बाहेर पडा, ट्रेनमध्ये जा, बसमध्ये जा, भाजी आणायला जा, हे असले प्रकार होणारच। मग ही जी मानसिकता आहे त्यातून मग पुढे असं होतं की हे होणारच, यात काय वेगळं हे करायचं आणि याबद्दल कोणाला सांगायचं, कोणाकडे दाद मागायची, हा जो अवेअरनेस आहे तो निर्माण होताना महिलांमध्ये दिसत नाही। त्या दृष्टीने काय सांगाल? नाही, बरोबर आहे। इतक्या वर्षांपासून त्यांना हे सगळं सहन करावं लागलेलं आहे आणि त्यांना नियम सगळे जे असतात ते महिलांसाठी असतात की तिने काय करावं, तिने काय करू नये, तिने कसं वागावं, तिने कसं वागू नये, तिने काय कपडे घालावे, तिने काय घालू नये, हे सगळे नियम सतत आपण महिलांनाच सांगत आलेलो आहे। त्याचबरोबर तिने कसं सहनशील असलं पाहिजे हेही आपण त्यांना शिकवत आलेलो आहेत आणि ह्या वर्षांवर्ष जे शिकवण आलेली आहे तर ती अशी पटकन जाणार नाही। पण मला वाटतं की तो रिस्पॉन्स जो होता तो भले कंटाळून असेल, तो मला वाटतं महत्त्वाचा होता की एकमेकांना सपोर्ट करण्याचा। अशा वेळेला मला वाटतं न घाबरता आपण पोलीस स्टेशनमध्ये गेलो पाहिजे, कारण का दिल्लीच्या बलात्कारानंतर कायद्यामध्ये अनेक बदल झालेले आहेत। विनयभंगाचे आता प्रकार जे आहेत ते डिफाईन केलेले आहेत कायद्यामध्ये। मग भलेही कोणी पाठलाग करत असेल, मग तो फिजिकली करत असतील किंवा इंटरनेटवरनं करत असतील, त्याचा वेगळा कलम आहे। जर कोणी काहीतरी भीती दाखवून जर नग्न करायचा प्रयत्न केला महिलेला तर त्याच्याबद्दलचा कायदा आहे। विनाकारण नको असलेले हावभाव केले किंवा जर कुठेतरी शारीरिकरित्या स्पर्श करण्याचा प्रयत्न केला किंवा अश्लील चित्र दाखवण्याचा प्रयत्न केला तर लैंगिक छळाचा कायदा आहे। तर त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने कायद्यांमध्ये बदल होत असताना त्याचा उपयोग महिलांनी करून घेतला पाहिजे। आता जसं बसमध्ये काही महिला म्हणत होत्या की आम्ही बसमध्ये चढताना कोणीतरी मुद्दाम धक्का मारतात, तर मला वाटतं तिकडे आरडाओरडा करणं गरजेचं आहे। कुठेतरी त्या धक्का मारणाऱ्याला कळलं पाहिजे की हे चालत नाही, हे चालणार नाही, आम्ही स्वीकारणार नाही। आणि त्या ड्रायव्हरला आणि कंडक्टरला सांगायचं की एक तर तू पोलीस स्टेशनकडे बस ने, आम्हाला याच्याबद्दलची तक्रार नोंदवायची आणि एकजुटीने हे झालं पाहिजे। दुसरा महत्त्वाचे 2 नंबर्स आहेत जे मला हे इथे प्रेक्षकांना द्यावेसारखे वाटतात। एक आहे 1091, हा विमेन हेल्पलाईनचा नंबर आहे। हा अख्ख्या महाराष्ट्रासाठी चालतो आणि तसंच मुंबईसाठी आहे 103। जेव्हा आपण पोलीस स्टेशन पर्यंत जाऊ शकत नाही, जर हा नंबर आपण वापरला तर जिथे कुठे तुम्ही असाल तिकडच्या पोलीस स्टेशनमधनं आपल्याला पेट्रोलिंग ऑफिसर्स येतात आणि आपल्याला मदत करतात। तर ह्या सगळ्याच्या सोयी आहेत त्या बरेचदा लोकांपर्यंत पोहोचत नाहीत आणि म्हणून लोकांना माहिती नसतं की आपण काय करू शकतो त्या क्षणी। नाहीतर 100 नंबर हा आहेच जो आपल्या प्रत्येकाला माहिती असतो। हे नंबर जर आपण वापरले तर मला वाटतं आपण जेव्हा पोलीस स्टेशन पर्यंत जाऊ शकत नाही तेव्हा आपण पोलिसांची मदत आपण जिथे आहोत तिथे आपण घेऊ शकतो। नक्कीच, हे खूप महत्त्वाचा दिलेला सल्ला आहे रमाताईंनी आपल्याला आणि तो आपल्याकडच्या प्रत्येकाने लक्षात ठेवायलाच पाहिजे। त्याचबरोबर नंबरची नोंद सुद्धा आपण घेऊया। 103 हा मुंबईसाठी नंबर आहे। पण रमाताई, याच्यानंतर अवेअरनेस झाला, पण आपण म्हणजे इतर संघटना मिळून किंवा संघटित शक्तीबद्दल आपण बोललो, पण संघटना मिळून आपण महिलांना अशा वेळी काय मदत करू शकतो? नाही, संघटना म्हणून आहेतच, महिला संघटना वारंवार ह्याच्याबद्दल बोलतायत, ह्याच्याबद्दलचे अवेअरनेस प्रोग्राम करतायत, महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न करतायत आणि जेव्हा केव्हा महिलांनी मदत मागितलेली आहे तेव्हा वेगवेगळ्या पद्धतीची मदत पण देतायत। आता हा सगळा जो प्रसाराचा भाग आहे माध्यमातून पण खूप पॉझिटिव्हली जाणं गरजेचं वाटतं मला, म्हणजे कारण का खूप प्रेक्षक हे सगळं पाहत असतात आणि त्यांना कुठेतरी ही इन्फॉर्मेशन मदतरूप ठरू शकते। पण मला वाटतं महत्त्वाचं हे आहे की आपल्यासाठी कोणते कायदे आहेत, आपल्यासाठी कुठली सिस्टम काम करते आहे हे जाणून घेतलं पाहिजे, ती चौकशी झाली पाहिजे आणि त्याचा वापरही झाला पाहिजे। फक्त माहिती असून उपयोग नाही, ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं आपण पोहोचवू शकू आणि गरज पडली तर ते आपण वापरून बघितलं पाहिजे। जोपर्यंत आपण आपल्या हक्कांसाठी उभे राहणार नाहीत तोपर्यंत आपले हक्क कोणी येतील आणि उल्लंघन करतील आणि आपण मग फक्त रडगाणं गात बसू, त्याला काहीच अर्थ नाही। मला वाटतं आता ही वेळ आहे की
आपण हिम्मत दाखवली पाहिजे आणि कृती केली पाहिजे. कारण का हे वारंवार होत चाललंय आणि वर्षोनवर्ष होत चाललंय, हे प्रकार आपल्याला माहिती आहेत. हे कमी होण्याच्या ऐवजी ते वाढत चाललेत हेही आपल्याला माहिती आहे. तर त्यामुळे आता कृती करण्याची मला वाटतं वेळ आलेली आहे आणि न घाबरता निर्भीडपणे मला वाटतं आपण आता कृती केली पाहिजे आणि हे सगळे जे छेडछाडीचे प्रकार असतील ते बलात्कारापर्यंत जे काही प्रकार आहेत ते सगळे थांबवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे.